व्हॉट अन अमेझिंग बॉलर यू आर. आणि खूप कमी वेळा आपण पाहतो ज्या प्रकारे तू बॉलिंग केली आहेस. आय नो प्रेशर खूप जास्त होतं आणि गोविंद पूर्ण फॉर्ममध्ये होता. ज्या प्रकारे तो खेळत होता त्याला अडवणं खरोखर अगदी चॅलेंजिंग होतं तुझ्यासाठी. काय सांगशील त्या लास्ट ओव्हरबद्दल? क्या कहोगे उस लास्ट ओवर के बारे में? एकदम चैलेंजिंग था. ऑफकोर्स गोविंद पूरे फॉर्म में था और उसको पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन था, बट वो पकड़ आपने रखी. क्या कहेंगे? अपना जो नेचुरल गेम था उस पर काम करना था, नॉर्मल टप्पा डालना था बॉल. अच्छा ही बैटिंग की है. क्या कहना चाहोगे पिच के बारे में, पूरे चैंपियंस टूर्नामेंट के बारे में? आनंदवाड़ी, आप पहले यहाँ पर आ चुके हो, पहले खेल चुके हो, दिस इज योर फर्स्ट टाइम, पहली बार आप यहाँ पर आ रहे हो. क्या कहोगे, कितना अच्छा लग रहा है? ऑडियंस से बहुत सारा ढेर सारा प्यार यहाँ पर आपको मिल रहा होगा. ऑफ कोर्स यहाँ पर बहुत प्यारे लोग हैं, बहुत प्यार देते हैं. और जिस तरह से पिच यहाँ पर है, जिस तरह से आपकी बॉलिंग हुई, क्या कहेंगे? स्किटी विकेट है, थोड़ा स्ट्रॉन्ग, मतलब आसान नहीं है बॉल डालना यहाँ पे, फिर भी बेस्ट करना है अपना. थँक यू सो मच रोहित. कीप प्लेइंग, कीप ग्रोइंग. कॉंग्रॅच्युलेशन्स, थँक्यू. सो हे होते रोहित आपल्यासोबत, ज्यांनी शेवटची ओव्हर टाकवून वैभववाडी संघाला विजय प्राप्त करून दिला. कारण ज्या प्रकारे गोविंद खेळत होता ना, त्याला पकडणं मुश्किल ही नाही, नामुमकिन था, बट उसने कर दिखाया. येस ऑफकोर्स. आता वळणार आहोत काही सन्मानांकडे एका छोट्याशा ब्रेक नंतर. चला मैदान खाली करायचं आहे आणि यानंतरची मॅच योगेश पेनकर विरुद्ध केतन म्हात्रे. आणखीन एक सुपर डुपर हिट मुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण ही स्पर्धा दर्जेदार होते. मॅचेस देखील तेवढ्याच जबरदस्त आहेत. नाईक सर काय म्हणाले या अगोदरच्या मॅच विषयी? चला सगळ्यांनी मैदान खाली करायचं आहे. मॅच काही क्षणात सुरुवात होते आणि पंच आपण देखील मैदानात दाखल व्हायचं आहे. सर खूप चुरशीचा सामना बघितला. म्हणजे काही सामने प्रेक्षकांना आवडतात की सेमीफायनलचा सामना असा व्हायला पाहिजे किंवा अंतिम फेरीला असा सामना व्हायला पाहिजे, परंतु खरोखर आठवणीतला सामना या आजच्या चौथ्या दिवसातील. नक्कीच चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत, पण व्यासपीठावरती काही मान्यवर यांचं इथे आगमन झालेलं आहे. सर्वप्रथम पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. आणि इथे काही सत्कार सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करेन माननीय विकासजी कोयंडे यांना की त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. प्रेसी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर माननीय नितीनजी नय्यर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं इथे आपण स्वागत सन्मान करणार आहोत. आनंदवाडी क्रिकेट क्लब देवगड आयोजित आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, मानाची सन्मानाची ही चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि आज आपण व्यासपीठावरती पाहू शकतो मान्यवरांची गर्दी आपल्याला लाभलेली आहे. विनंती असेल विकासजी कोयंडे यांना त्यांच्या शुभ हस्ते प्रेसी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर माननीय नितीनजी नय्यर यांचा येथे आपण सन्मान करणार आहोत. सर्वोत्कृष्ट बॅट्समन बॉलर यासाठी त्यांनी इथे काही आपल्याला प्राइजेस स्पॉन्सर केलेले आहेत, बॅट्स स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांचं मनापासून आभार. सोबतच तरुण शोरे सर आपल्या सोबत आहेत, त्यांचंही इथे मान सन्मान आपण करणार आहोत. त्यांचंही मनापासून आभार. मोठं हृदय लागतं, स्पॉन्सरशिप देण्यासाठी खूप मोठं हृदय लागतं आणि ते हृदय आपल्या जवळ आहे. आपल्या मनापासून आभार. त्यानंतर भगत सी फूड्सचे सर्वेसर्वा माननीय केतनजी भगत यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन सिंधुदुर्ग पोलीस महेंद्र बांदेकर यांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण केतन भगत यांचा इथे मान सन्मान करायचा आहे. भगत सी फूड्सचे सर्वेसर्वा, स्वागत आहे आपलंही आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि मला असं वाटते जितकेही मान्यवर व्यासपीठावरती आहेत त्यांनी लास्ट मॅचमध्ये तर खूप एन्जॉय केलं असेल आणि यानंतरच्या मॅचेसमध्ये सुद्धा ते एन्जॉय करणार, कारण आपण टुर्नामेंटच इतकी मस्त शानदार बघत आहोत. पुन्हा एकदा स्वागत आहे. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू यू. यानंतर मी विनंती करेन महादेव कुबल यांना की त्यांच्या शुभ हस्ते
समर्थ स्पोर्ट्सचे मालक ज्यांनी टुर्नामेंटसाठी LED बेल्स आणि स्टंप पुरस्कृत केलेला आहेत असे म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके तेजस लाड आपल्या सोबत आहेत. आपलंही मनापासून आभार. आणि महादेव खुबल यांना विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा इथे मान सन्मान आपण करायचा आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी महाराष्ट्रातली एक उत्कृष्ट स्पर्धा आणि या उत्कृष्ट स्पर्धेवरती असणारं हे प्रेम तेजस लाड यांचं आपलं मनापासून आभार. चला आता पुन्हा वळणार आहोत एक दर्जेदार सामन्याकडे आणि त्यासाठी आपलं कॉमेंट्री पॅनल सज्ज झालेला आहे आणि आता आपल्यासोबत जॉईन होत आहेत. मी त्यांना माझा भाऊ म्हणते, माझा कलिक म्हणते किंवा एक गाईडिंग एंजल म्हणते, कारण ते नेहमीच आम्हाला गाईड करत असतात, आम्हाला सांगत असतात की असं करा, असं होऊ दे, अशा प्रकारे आपण करू शकतो. असे म्हणजे माझ्यासोबत लालबाग प्रीमियर लीग गाजवणारे आपल्या सगळ्यांचे लाडके चंद्रकांत शेट्टे सर. सर, ओव्हर टू यू. हा, चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, एक्स्ट्रा प्लेयर देखील या ठिकाणी मॅच सुरू होईपर्यंत आपल्याला पाठवायचे आहेत. वेंगुर्ल्यावरून खास यशवंतजी गिरणेकर सर देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचंही स्वागत आम्ही जरूर करू. आणि एका मोठ्या मॅचच्या दिशेने घेऊन चाललेलो आहोत. रणझुंजार वैभववाडी एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कोयंडे 11 कालवी यांच्यातील ही मॅच पाहायला मिळते. अजय बोरगरे, मकरंदजी कोयंडे आणि संजयजी चव्हाण साहेब. पहिला बॉल वेगात टाकलाय आशिष मेहरोल आणि त्याचबरोबरीने पहिल्याच बॉलवर तिसऱ्या पंचांची मागणी इकडे करण्यात आलेली आहे. रजत मुंडे आणि योगेश पेनकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे सलामीला. रणझुंजार वैभववाडी एक मोठं नाव. आता पाहूया तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा इकडे असणार आहेत. पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर भांडूपचे लोकप्रिय कार्यतत्पर आमदार अशोकदादा पाटील हे देखील या ठिकाणी पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी उपस्थित राहत आहेत, ज्या खास आवर्जून स्पर्धा पाहण्यासाठी उत्तम टेनिस क्रिकेटपटू आहेत. पहिल्याच बॉलवर काही घडामोडी या ठिकाणी घडताना पाहायला मिळालेल्या आहेत. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय देखील केला गेलाय. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी आपण पाहू शकता एक मोठी विकेट आली आहे आणि ती सुद्धा रनआउटच्या स्वरूपात आली आहे. योगेश पेनकर माघारी परत आहेत. एक चांगली मॅच होईल. दोन्ही टीम जर पाहिलं तर बलाढ्यच आहेत आणि या दोन बलाढ्य टीम मधील मॅच आपण पाहतोय. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी वर्ष 21 महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आज या स्पर्धेची चर्चा सर्व दूरपर्यंत होताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होत आहेत. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच आणि ज्यांच्या नावावर अगदी ज्यावेळेला दाखल झाले टेनिस क्रिकेटच्या दुनियेमध्ये उमर 11 नावाचा संघ घेऊन दाखल झाले. अगदी पहिली बाईक लालबाग या ठिकाणी त्यांनी मिळवली आणि त्यानंतर जर पाहिलं पहिल्याच प्रयत्नात जुन्नर प्रीमियर लीग जिंकणारा, आखाती देशांमध्ये पहिली मोटरसायकल बाईक देखील जिंकणारा खेळाडू उमर खान, वर्सोवा, अंधेरी, मुंबई. आणि रजत मुंडे रायगडच्या खालापूर तालुक्यातील चांभारली गावचा खेळाडू पाहायला मिळतोय आपल्याला बॅटिंगसाठी. रजत समोर आशिष यावेळेला समोरच्या दिशेने खेळला स्ट्रोक. अगदी दोन खेळाडूच्या मधोमध बॉल सीमारेषा पार. 4. धन्यवाद डीजे. आनंदवाडीच्या कोळी बांधवांचा, गाभित समाजाचे हे सर्व कोळी बांधव आणि त्यांचं हे दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. रजत मुंडे इन ऍक्शन.
ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, कव्हरची दिशा मात्र तिकडे निवडली आहे. बराचसा लांबचा प्रवास करत असताना फिल्डर तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलंय. चेंडूची फेकी होईल आणि तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. खऱ्या अर्थाने हा क्रिकेटचा खेळ सर वेळ लावणार आहे. पहा, मॅच 4 ओव्हरची असू देत, 5 ओव्हरची असू देत, 8 ओव्हरची असू देत, 6 ओव्हरची असू देत, 12 ओव्हरची असू देत, 50 षटकांची असू देत, 5 दिवसांची असू देत, आपलं वेळ लागतं. अगदी भारतीय टीमची मॅच जरी टीव्हीवर बघत नसेल ना, आपण सातत्याने अपडेट घेत असतो. अरे काय झाले, किती विकेट आल्यात, किती ओव्हर बाकी आहेत. यावेळेला फटका फसला जरूर आहे आणि तिकडे फिल्डर येताना पाहिला मिळत आहेत आणि श्रेयस कदम त्या ठिकाणी आले. रजत मुंडे पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र आणखीन एक विकेट आली आहे. खेळाडू बाद. थँक्यू, धन्यवाद डीजे. 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा थोडीशी नाजूक सुरुवात मी म्हणेन मैदानात ही आपल्याला दिसते. नवीन फलंदाज मैदानात जातोय, नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजी करताना बघूया पुन्हा एकदा सर मी म्हणेन की भिस्त असेल ती उमरवर, कारण त्याने यापूर्वीच्या सामन्यात बऱ्यापैकी फटकेबाजी केली. त्याला साथ देण्यासाठी मैदानात आलाय तो पंकज जाधव. यापूर्वीचा सामना आठवणीतील या स्पर्धेतील. आणि सर त्याचबरोबर मी कौतुक करेन तुमचं दोघांचं. जेवढा चांगला सामना होता तेवढीच चांगली कॉमेंट्री पण होती या मॅचमध्ये. धन्यवाद सर. तुमच्यासारख्या दिग्गजांकडून जर ज्यावेळेला कौतुकाची थाप किंवा मार्गदर्शन होतं त्यावेळेला काम करण्याची एक वेगळी ऊर्जा नक्कीच मिळत असते. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत पंकज जाधव, जिल्हा रायगड आणि अलिबागचे असणारे हे खेळाडू ज्यांना बूम बूम पंकज जाधव म्हटलं जातं. विध्वंसक फलंदाजांच्या यादीमध्ये, स्फोटकी फलंदाजांच्या यादीमध्ये गेली कित्येक वर्ष हे नाव देखील सामील आहे. बॅटिंगसाठी पंकज जाधव आलेले आहेत. समोर आशिष मेहरोल. पहा, या खेळाडूचा रोल सुद्धा पहिल्या मॅचमध्ये खूप महत्त्वाचा होता. बॅटिंग म्हणा, बॉलिंग म्हणा, दर्जेदार करतात. चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत म्हणून बऱ्याच स्पर्धांमध्ये ज्या वेळेला आयकॉन म्हणून निवडायचं असताना आशिष यांचं देखील नाव घेतलं जातं, कारण ते दर्जेदार कामगिरी, अष्टपैलू कामगिरी करण्याची क्षमता आहे. 6 धावांवर 2 विकेट माघारी परतलेले आहेत. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. पंकज जाधव आले. पहिलाच बॉल मिड ऑनच्या डोक्यावरून खेळलाय आणि जातोय सीमा रेषा पार. 4. थँक्यू डीजे. चौकाराबरोबरच 10 धावात 2 गडी बाद अशी धावसंख्या. दोन्ही खेळाडू सर मी म्हणेन की दोन्ही खेळाडूंनी पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरले ते दोन्ही खेळाडू. आशिष मेहरुल. पंकजसाठी टाकला गेला हा चेंडू थोडासा हेलकावा देखील खातोय. पहिलं षटक जर पाहिलं तर संमिश्र राहिले. 2 विकेट आल्यात. याकरता समाधानी असेल या ठिकाणी कोयंडे 11 कालवी आणि 10 धावा झाल्यात म्हणजे दुहेरी अंकात धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्येच पाठवलेली आहे. हे सामने जर पाहिलं तर 5-5 षटकांचे आहेत, कारण या स्पर्धेच्या पहिल्या 2 मॅच आपण दररोजच्या ज्या फ्रेश मॅच आहेत त्या 6 ओव्हरच्या आणि बाकीच्या सर्व मॅचेस या 5-5 ओव्हरच्या होणार आहेत आणि एका दिवशी एकच टीम क्वालिफाय होणार आहे. पहिल्या दिवशी पुण्याचा संघ क्वालिफाय झाला, श्रीतेज 11 चरोली पुणे. दुसऱ्या दिवशी तनुष 11 सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्हा. आणि कालचा दिवस जर पाहिला आणि श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स या संघाने म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2 संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळाले. ते एक पुणे जिल्ह्यातील संघ आहे आणि आता जर पाहिलं तर रणझुंजार वैभववाडी आणि कोयंडे 11 कालवी. परंतु आज देखील बराचसा उगाच क्वालिफाय नाही होत आहे तिकडे. त्यासाठी खूप सारी मेहनत आहे. तुम्हाला 3 मॅच जिंकायच्यात. 3 मॅच तुम्हाला जिंकायच्यात त्यावेळेला क्वालिफाय होणार आहे. आणि हा जो अलीकडच्या कालावधीमध्ये जो फॉर्मॅट आलाय लीग पद्धतीच्या मॅचचा तो मात्र खूप चांगला राहिलाय, कारण त्यामुळे संधी मिळते. लांबून येणारा संघ प्रवासात थकलेला असतो, एखाद्या मॅचमध्ये पराभूत झाला माघारी परतावं लागतं, त्याच्यापेक्षा लीग केव्हाही चांगल्या. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर फिरोज येत आहेत. गोरेगाव मुंबईचे एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. तर उमर खान अंधेरी वर्सव्याचा आहे, मुंबईचाच असणारा हा खेळाडू. दोघांमध्ये लढत पाहायला मिळणार, बऱ्यापैकी जवळजवळच राहतात. आता तेच फिरोज उमर यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 धावा धावफलकावर आहेत. पहिला बॉल या ठिकाणी कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु कॅच नाही झाली आणि त्या उलट हा बॉल सीमारेषेच्या दिशेने देखील जाताना आपल्याला पाहायला मिळाला. बघूया सर, नेमकं मैदानात क्षेत्ररक्षक थोडासा खाणाखुणा करतोय.
4 धावा. बरोबर, चेंडू सीमा पार जातोय तो चौकार 4 धावांसाठी. डीजे 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 डीजेच्या समोरचे प्रेक्षक आहेत, थोडंसं बाजूला व्हा म्हणजे त्यांनाही सिग्नल मिळेल मैदानात काय चाललंय. डीजेच्या समोरचे प्रेक्षक सगळ्यांनी थोडंसं बाजूला व्हा, डीजेचे समोरचे, नाहीतर खाली बसला तरी चालेल. तर 4 धावा मात्र येताना पाहायला मिळत आहेत. बाईच्या स्वरूपातील या 4 धावा इकडे पाहायला मिळत आहेत. ओके ओके ओके. यस, बॅटने दाखवले जात आहेत. उमर खान आणि पंकज जाधव 2 धडाकेबाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. उमर खान पुल सम्राट म्हणून देखील ओळखले जातात. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील. 18 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला फुल टॉस, फटका फसलाय आणि तिकडे जर पाहिलं तर यष्टीरक्षक थोडेसे मागे राहिले आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. हा बीमर आहे की नाही याकरता. टेनिस क्रिकेट .in वर खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जुडलेले आहेत आणि हे प्रेक्षक केवळ सिंधुदुर्गातले नाही आहेत. हे कोकणातील आहेत, पश्चिम महाराष्ट्रातील आहेत, मराठवाड्यातले आहेत, विदर्भाचे आहेत, मुंबईचे आहेत, गोव्याचे आहेत, कर्नाटकातील आहेत, विविध ठिकाणचे भारतातील आहेत, भारताच्या बाहेर आखाती देशातून मधून मॅच पाहत आहेत किंवा अजून काही कोण अजून वेगळ्या देशाने या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. योग्य बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. बॉल हवेत आहे आणि इकडे जर पाहिलं तर विकेट येताना पाहायला मिळतंय. फिरोजने त्याचं काम केलंय. एक मोठी विकेट. उमर खान आउट होत आहेत. या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत फरीद काजी साहेब. आज ज्यांनी लकी ड्रॉ पुरस्कृत ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे, तर फरीद काजी साहेब आपलं हार्दिक स्वागत असेल. आणि त्याचबरोबरने निवृत्ती उर्फ बुवा तारी साहेब नगरसेवक आपलं देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून इकडे आगमन झालंय. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या 21व्या पर्वामध्ये आपलं हार्दिक 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 असं स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 2 बलाढ्य संघांमधील लढत आपण पाहतोय. आता जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय कोल्हापूरचा सिक्सर किंग, एक रायगडचा सिक्सर किंग आहे, एक कोल्हापूरचा सिक्सर किंग आता दाखल झालाय. नितीन माटुंगे नाव. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. समोर मात्र मुंबई गोरेगावचा एक वेगवान गोलंदाज फिरोज यांना आपण पाहतोय. मागील 2 हंगामापासून जर पाहिलं तर हा गोलंदाज खूप चांगली कामगिरी करतोय. 18 धावांवर 3 विकेट माघारी परतल्यात. थोडासा दबाव मात्र या ठिकाणी रणझुंजार वैभववाडी या संघावर देखील आहे, परंतु त्यातून कमबॅक करण्याची क्षमता पंकज आणि नितीन यांच्यामध्ये देखील आहे. पहिला बॉल चांगला राहिलाय, चांगला राहिलाय. उत्तर नव्हतं. अगदी गोलंदाजाच्या दिशेने चेंडू केवळ ढकलला आणि सुरुवात मात्र त्यांच्या विरुद्ध खूप चांगली आणि प्रभावी झाली आहे सर. बरोबर सर, जशी यापूर्वीच्या सामन्यात थोडीशी अडखळत सुरुवात होती, याही सामन्यात रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाची. यावेळेला मात्र फेकून दिलाय हा बॉल. जबरदस्त प्रहार. बॉल जातोय सीमारेषा पार. कोल्हापूरचा सिक्सर किंग नितीन माटुंगे इन ऍक्शन. सिक्सर क्रिकॉन. प्रेसी बॅटचं बोलायचंय की शूटचं बोलायचंय?
तर या ठिकाणी प्रेसीची बॅट ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलं आहे ते तर सगळे मान्यवर इकडे आलेत आणि प्रेसीची बॅट कुणाला हवी असेल तर मुख्य मंचाच्या समोर हेमंत बोरगरे आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधा किंवा एसिकचे जे शूज आहेत जे मूळ किंमत 5,500 आहे परंतु ते या ठिकाणी 3,500 किमतीमध्ये ते शूज तुम्हाला इकडे उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे मुख्य मंचाच्या समोर आपण हेमंत बोरगरे यांच्याशी संपर्क साधू शकता. प्रेसीची ब्रँडेड बॅट या ठिकाणी आयोजकांच्या वतीने जसं मला कळवण्यात आलं आहे तर ज्यांनी पुरस्कृत देखील आपल्या या स्पर्धेसाठी केलं गेलं आहे आणि त्या बॅट या ठिकाणी विकण्यासाठी सुद्धा उपलब्ध आहेत. कारण एक आजपासून अगदी सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्या बॅट आपल्याला पाहायला मिळत होत्या त्यातील हे मोठं नाव आहे प्रेसी. अगदी प्रेसी म्हणा, सिलो म्हणा, त्या कालखंडामध्ये अगदी SLBची बॅट सुद्धा जे जुनं क्रिकेट खेळले त्यांना आठवत असेल तर या बॅट मात्र त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी अजयजी बोरगरे, हेमंत बोरगरे या ठिकाणी यांच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. आशिष मेहरोल आलेत मात्र गोलंदाजीसाठी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावर, 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. आज दर्जेदार क्रिकेट, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. या क्रिकेटच्या खेळाने आपल्याला खूप काही दिलंय. तुम्हा आम्हा सर्वांना खूप सारा मित्रपरिवार दिलाय. तुम्ही आम्ही आज या ठिकाणी आहोत त्याचं कारण हा क्रिकेटचा खेळच आहे आणि तोच आपण पाहतोय आनंदवाडीमध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, फटका चांगला खेळलाय. बुमबुमच्या बॅटमधून आला फटका परंतु तिकडे फेकी केली जाईल तोपर्यंत फक्त 1 धाव मिळणार आहे. थोडंसं संघर्ष सुरू आहे. 5 ओव्हरची मॅच आहे सर. ही मॅच 1 ओव्हर कमी आहे परंतु तरी देखील आणि असं नाहीये 5 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण पहिल्या दिवशी 99 सुद्धा 5 ओव्हरच्याच मॅचमध्ये पाहिल्यात परंतु 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 50-55च्या धावसंख्येमध्ये देखील मॅच जिंकलेल्या पाहिल्यात. त्यामुळे काही होऊ शकतं. ओ हो 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 हो, एक्सप्रेस बॉल वेगात केलाय अगदी यॉर्क लेन परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर. डॉट बॉल. खूप चांगली सुरुवात गोलंदाजीत. पहिल्या चेंडूवर धाव, त्यानंतर मात्र एक डॉट बॉल. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतो तो आशिष मेहरुल. 5 शतक धावफलकावर, 25-3 गड्यांच्या मोबदल्यात. आशिष ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. इकडे थोडंसं खेचलं त्यांना ऑफ स्टंपच्या बाहेर येण्यासाठी आणि त्यानंतर बॉलचं थोडंसं कट होणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. 5 ओव्हरची मॅच आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 25 धावा झाल्यात. हे प्रेक्षक पाहू शकता. प्रेक्षक राजा, प्रेक्षकांविना स्पर्धेला शोभा नाही आणि खुश आहेत प्रेक्षक कारण या समोरच्या स्क्रीनवर दिसतोय आपण. वा 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 वा, आनंद गगनात मावत नाहीये. क्रिकेटची मॅचची मजा आणि आपण स्वतः स्क्रीनवर. यावेळेला पुन्हा एक चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. समोरच्या दिशेने खेळला जातोय. 1 धाव मात्र लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला आहे या चेंडूवर. बरोबर. एकेरी दुहेरी धावा दोन्ही फलंदाज या ठिकाणी, कारण मोठे फटके निघत नाहीत. एका बाजूला चांगली गोलंदाजी, सुरुवातीला 3 हादरे बसलेत आणि त्यानंतर कुठेतरी डाव सावरायचा आहे. या मिडल ऑर्डरवर मी म्हणेन की नक्कीच दबाव थोडासा दिसतोय आणि बघूया पुढील चेंडूवर मैदानात काय घडतंय ते. 26 धावा धावफलकावर. यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळालाय परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने तो ढकललाय. 1 पेक्षा जास्त काही दिसत नाहीये इकडे आणि या षटकातील जी गोलंदाजी होती, कंट्रोल पहा, त्यांनी टप्पा बदललाय, त्यांनी वेग बदललाय, त्यांनी बॉलला वळण दिलंय आणि त्याच्यामुळे या षटकात फटक्यापासून वंचित राहिलेले आहेत. लहान लहान मुले देखील आनंद घेत आहेत आणि स्क्रीनवर देखील त्यांना पाहायला मिळत आहेत. हो, मोठ्या स्क्रीनवर. यावेळेला फटका चांगला येताना पाहायला मिळतोय. 1 धाव मात्र तिकडे घेतली जाईल आणि आगमन होत आहे सलगर चहा. कोल्हापूरचा सुप्रसिद्ध सलगर चहा तुम्हाला देवगडात प्यायला मिळाला तर काय आनंद आहे. आणि बंटी जोशी सरांचं आगमन होतंय म्हणजे तुम्ही अगदी अलंकार लॉजच्या बाजूला, एस टी स्टँडच्या बाजूला सलगर चहा आपल्याला तिकडे मिळतो. अगदी त्याची लोकप्रियता किती सांगावी. तर त्या ठिकाणी जोशी सर आपण उपस्थित आहेत. सकाळच्या सत्रात अल्पोपहार पोहे सुद्धा गरमागरम तिकडे तुम्हाला मिळू शकतील. आपलं स्वागत आहे. बघा, प्रेक्षक आपल्याला दिसत आहेत त्या ठिकाणी. प्रेक्षकावर कॅमेरा या ठिकाणी. हा जो एक ग्रुप आहे ना, हा दररोज येतो आणि एक त्याच ठिकाणी कट्ट्यावर, परंतु व्यवस्थित बसायचे सगळ्यांना विनंती असणार आहे. सगळे एका किट मध्ये येतात. हात जरा उंचावून दाखवा, हात उंचावून दाखवा सगळे. क्या बात आहे, मजा घेत आहेत क्रिकेटची हे सगळे. वेगवेगळे काही ग्रुप आज आवर्जून इकडे येत असताना पाहायला मिळतील. ऑफ स्टंपच्या बाहेर अगदी खोलवर टप्प्याचा बॉल. तिकडे जर पाहिलं तर धाव मिळेल. ओव्हर नंबर 3 संपली आहे. 4थ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर जिशान आलेत
मुंबईच्या मालाड परिसरातील कुरार परिसरातील असणारा हा खेळाडू कुरार एक्सप्रेस म्हणून देखील ओळखला जातो जिशान. 2 वर्षापूर्वी मुंबई प्रीमियर लीगच्या बेस्ट बॉलर पुरस्काराचा देखील मानकरी राहिला आहे जिशान. आणि आज पाहूया कशा प्रकारची कामगिरी जिशान इकडे करतील. परंतु पंकज आणि नितीन यांना बॅटिंग करावी लागेल. त्यांच्याकडे क्षमता आहे, त्यांना क्षमतेचा वापर करावा लागणार आहे, मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत आता, कारण ओव्हर 34 सुरू झाली आहे. यावेळेला स्ट्रोक फायनलच्या क्षेत्रात खेळताना पाहायला मिळतात. पंकज जाधव अतिशय वेगवान पद्धतीने बॉल सीमारेषेच्या दिशेने निघालाय. तिकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, बॉल अडवण्याचा प्रयत्नही केला गेला, फेकी केली गेली आहे आणि तोपर्यंत जर पाहिलं तर तिकडे 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या आहेत. ओव्हर नंबर 4 सुरू आहे सर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मैदानात आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या जात आहेत. धावपलक पुढे सरकतो येतो 31. वैयक्तिक 8 धावावर स्ट्राईकला सज्ज होत आहेत ते पंकज जाधव आणि गोलंदाज जिशान खान आपल्या बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक 4, सामना 5 षटकांचा. जिशान यावेळेला देखील थोडासा बॉल पुढेच केला. यॉर्कर स्पेशलिस्ट बॉलर आहेत आणि एकपेक्षा जास्त काही नाही आहे. थोडासा लगाम मागील काही चेंडूवर घातलाय, कारण दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर चौकार आला आणि त्यानंतर मात्र मोठा फटका येऊ नाही दिलाय. प्रयत्न करावे लागतील नितीनला, ते प्रयत्न करावे लागतील. कोल्हापूरच्या या खेळाडूच्या नावाची चर्चा अगदी दुबईपर्यंत होते. आज नितीन माटुंगेला मोठमोठे फटके खेळावेच लागणार आहेत. गोलंदाजी चांगली होते, त्याचं उत्तर बॅटने नितीन यांना द्यावंच लागेल. हो जिशान मात्र काही त्या ठिकाणी मोठा फटका खेळू देत नाहीयेत. काहीतरी वेगळं करायला गेले होते सर यावेळेला. बरोबर काहीतरी एक वेगळा फटका मारायचा प्रयत्न होता. थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू पायावर आदळतोय, धाव काही मिळत नाही. बघा प्रेक्षक दाखवले जातात LED स्क्रीनवर, आपण बघू शकता. प्रेक्षक जिथे तिथे अगदी प्रेक्षक आणि प्रेक्षकच या मैदानात दिसत आहेत. 32 धावा 3 गडी बाद. 32 धावा आहेत. ओव्हर नंबर 4. हो यावेळेला देखील अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे आणि इकडे धावा मात्र 4 मिळतील. खूप महत्वाच्या आहेत धावा या, म्हणजे कशाही प्रकारे येऊ देत, परंतु रन येणं महत्वाचं होतं सर. 4 धावा. एक विनंती असेल, आमचे जे साऊंड मास्टर आहेत सुरभी डीजे, त्यांच्या समोर प्रेक्षक दिसत आहेत. मित्रांनो थोडं आजूबाजूला व्हा. थँक्यू, धन्यवाद. कारण त्यामुळे त्यांना थोडासा अंदाज येत नाही, बाउंड्री गेली, षटकार गेला. धन्यवाद, आमच्या विनंतीला तुम्ही मान दिलात. तुम्ही आहात, खूप मजा येते. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. कौटुंबिक सोहळा आहे आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन देखील या ठिकाणी काही भगिनी आणल्या आहेत. हो काय बॉलिंग केली जाते या ठिकाणी. जबरदस्त गोलंदाजी. जिशानने मात्र या षटकात अक्षरशः रोखलं आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. ओव्हर संपल्या 4 आणि इकडे रणझुंजार वैभववाडी संघाची धावसंख्या झाली आहे 36. 1 ओव्हर बाकी आहे, कारण जिशानने या बॉलवर नितीन माटुंगे यांची विकेट घेतली आहे. 13 धावा त्यांनी केल्या. 1 ओव्हर बाकी आहे. या डीजे. चार षटकं समाप्त झालीत. शेवटचं षटक, निर्णायक षटक, ज्या षटकात धावा करायच्या आहेत रणधुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला. आणि सर मी म्हणेन आतापर्यंत जी गोलंदाजांनी करामत केली, क्षेत्ररक्षणात जी अगदी सरशी केली, तीच कामगिरी या शेवटच्या षटकात ही करावी लागेल कोंडे 11 कालवी क्रिकेट संघाला. वा हात दाखवतायत, खुशी झाल्यात या सगळ्या चिमुरड्या, आनंद घेत आहेत. हा सगळा कौटुंबिक सोहळा म्हणेल किंवा आनंद सगळ्यांनाच मिळतोय, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आनंदवाडी आनंद देते. आनंदवाडी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठीच आपण या ठिकाणी येतोय. क्रिकेटची आनंदवाडी आणि आनंदवाडीचं क्रिकेट. आर्यन भोईर येतात गोलंदाजीसाठी. सध्या चर्चेत आहे अगदी पावसाळी क्रिकेटमध्ये देखील सिल्वर स्टारला चांगलं क्रिकेट खेळलं तेच हायवे दिवे भिवंडीचे खेळाडू. पहिला बॉल, वेगवान फटका, समोर खेळलाय परंतु तिकडे आहेत फिल्डर आकाश चिंदारिया. आर्यनने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आणि ती सुद्धा एक मोठी विकेट. पंकज जाधव आउट.
थँक्यू डीजे. कधी कधी बऱ्याच वेळा सर मी म्हणेन की फुलटॉस चेंडू धावा मिळवून देतात, परंतु कधी कधी विकेट पण गोलंदाजाला एक लोअर फुलटॉस चेंडू थोडासा खाली राहतोय, ताणून मारलेला फटका लॉंग ऑफला झेल टिपला जातोय, निम्मा संघ तंबूमध्ये परततोय. शेवटचं षटक हाणामारीचं षटक, 36 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. सगळे खुश आहेत. मॅच पाहायला आलेत, त्यांना चुरस पाहिजे, त्यांना चांगले मॅचेस पाहिजेत. राजेश सोरटे मात्र दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. आपल्या टीमच्या गरज आहे. 5 चेंडूमध्ये 2-3 बॉल तरी बाहेर जावे लागतील. 50 धावा जरी जवळ किंवा त्याच्या जवळपास गेले ना सर, मॅच चांगली होऊ शकते, कारण हे क्रिकेट आहे. आणि आता राजेश सोरटे यांच्यावरती जबाबदारी आहे. आर्यनची बॉलिंग, पहिल्याच बॉलला आर्यन यांनी विकेट घेतली आहे. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि आता पुन्हा एकदा मागील फटक्याची झेरॉक्स कॉपी काढावी की काय तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि आकाश चिंदारिया मात्र आणखीन एक चांगला कॅच त्या ठिकाणी पकडतायत. बाद होत आहेत राजेश सोरटे. थँक्यू डीजे, धन्यवाद. आर्यन पुन्हा एकदा ब्रेक थ्रू मिळवून देतोय आपल्या संघाला. ऑन हॅट्रिक गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय आणि त्याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी नवीन फलंदाज हा मैदानात सज्ज होतोय, तो अभिजित दुधे. दोन्ही नवीन फलंदाज, एका बाजूनं आकाश, दुसऱ्या बाजूनं अभिजित. आणि बघूया या चेंडूवर काय घडतंय. हॅट्रिकची संधी नक्की निर्माण झाली ती गोलंदाज आर्यन भोईरला. आर्यन भोईर एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहेत. लहान वयातच भिवंडीच्या हायवे दिवा या गावचा गोलंदाज चर्चेत आलाय. आज पाहूयात कशा प्रकारची अभिजित दुधे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आकाश तवसाळकर, अलिबागचा एक धडाकेबाज बॅटर म्हणून आकाशची देखील ओळख आहे. परंतु आज कामगिरी करावी लागेल अभिजित यांना सुद्धा. फुलटॉस आणि पुन्हा समोरच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न. अभिजित आले आणि टीम साठी चौकार देखील घेऊनच आले. 4-4-4 चौकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. यापूर्वीचा चेंडू जो फुलटॉस त्या चेंडूवर गडी बाद झाला, या चेंडूवर मिळत आहेत त्या 4 धावा. आर्यन पुन्हा एकदा सज्ज होतोय तो आपल्या बॉलिंग मार्कवर. धावफलक 40-6 गड्यांच्या मोबदल्यात. हा, आपापल्या घरामधून खिडकीमधून देखील मॅचेसचा आनंद घेत आहेत आजूबाजूचे सर्व रहिवासी. यावेळेला फटका चांगला येताना पाहायला मिळाला. अभिजित दुधे, टीमला गरज आहे, आज मी बॅटिंग सुद्धा करणार सांगतायत. आणि धाव संख्या जर पाहिली 44 वर पोहोचली आहे. गरज ज्याची चर्चा करत होतो सर आपण, 50ची, त्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. बरोबर. एक 50, 52, 55 धावा जे फायटिंग टोटल या संघासमोर, कारण दोन्ही संघ दर्जेदार आहेत. दोन्ही संघ एक सामना जिंकतायत, त्यामुळे अगदी खेळपट्टीचा या अंदाज आलाय त्यांना. बघा काय कॅमेऱ्यावर. tenniscricket.in. क्या बात. याला क्रिकेट प्रेम म्हणतात. एक पाय गॅलरीच्या बाहेर काढलाय, परंतु मॅच मला पाहायची आहे आणि आनंद घेत आहेत. यस, नाही हरकत नाही, आनंद महत्वाचा आहे आणि तो आनंद तुम्ही घेत आहात. तर त्याचबरोबर कौतुक हे करावं लागेल tenniscricket.in आमच्या सर्व कॅमेरामनचं कौतुक हे करावं लागेल. काय सुंदर या ठिकाणी कॅमेरामन काम करतायत या स्पर्धेत. आपल्यासाठी हे वानखेडेपेक्षा काही कमी नाहीये. हा सगळा आनंद इकडे मिळणार आहे. या वेळेला थोडासा कमी गतीने चेंडू टाकला, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव तिकडे घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आकाश त्या ठिकाणी येत आहेत आणि माझ्या मते तिकडे सुद्धा जेवढा आनंद मिळणार नाही ना, तेवढा आनंद आनंदवाडीमध्ये सगळेजण घेताना पाहायला मिळत आहेत. कारण या आनंदवाडीची सुद्धा बात न्यारीच आहे सर. 45 धावा धावफलकावर, कट्ट्यावर बसलेत प्रेक्षक. ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. आणि आमचे कॅमेरामॅन पहा, या सगळ्यांना देखील टिपण्याचा प्रयत्न केला. तुम्ही एवढ्या लांबून आलात तर त्यांचंही प्रयत्न आहे आपल्या सगळ्यांना कॅमेऱ्यात घेण्याचा. वा, tenniscricket.in. या वेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. टप्पा पडतोय, बॉल अतिरिक्त उसळी घेतोय आणि ज्याची चर्चा आम्ही करत होतो, 50 तरी पाहिजे. 49 झाल्यात. जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता. एक समाधान.
धन्यवाद डीजे. पहिला डाव आपल्याला इकडे पाहायला मिळाला. पहिल्या डावात टॉस सुद्धा असणार आहे. दोन्ही पराभूत संघ आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपला देखील या ठिकाणी टॉससाठी आमंत्रण. मी किटली 1111 आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर आपण यायचं आहे. योगेश पेनकर लवकर आउट झाले. त्यानंतर रजत मुंडे, त्यानंतर उमर खान, त्यानंतर पंकज जाधवच्या 9 धावा, नितीन मांडुकेच्या 13 आणि त्याचबरोबर अभिजित दुधेच्या अंतिम टप्प्यामधील 9 धावा या खूप महत्त्वाच्या होत्या. 50चं टार्गेट उभं राहिलं आहे, परंतु 50 मध्ये देखील मॅच रंगू शकते, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. आशिष मेहरोल 2 षटकं 14 धावा 1 विकेट. फिरोज शेख 1 षटक 14 धावा 1 विकेट. हे थोडंसं महागडं राहिलं. जिशान खान अप्रतिम गोलंदाजी 1 षटक 8 धावा 1 विकेट. आणि आर्यन भोईर थोडेसे महागडे राहिले, कारण 13 धावा परंतु 2 विकेट त्यांनी सुद्धा घेतल्या. 49 धावा झालेल्या आहेत आणि 50 धावांची आवश्यकता. क्रिकेट रसिको, क्रिकेटच्या या खमंग मेजवानीचा आस्वाद असाच घेत राहा. आज आणि उद्या आता फक्त 2 दिवस राहिलेत, नाहीतर 365 दिवस तुम्हाला वाट पाहायची आहे. आनंदवाडीच्या क्रिकेटची, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोच्च सोहळ्याची. त्या ठिकाणी सभेत पुन्हा एकदा रेश्मा मयेकर मॅडम यांच्याकडे आणि दुसरा डावाला सुरुवात होईल. मी पुन्हा एकदा बादल सर आणि त्याचबरोबर नाईक सर त्यांना जुडले जातील. धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. आणि व्यासपीठावरती जसं मी आधी सांगितलं, आजचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवशी मान्यवरांचे आगमन झालेले आहेत. आणि भांडूपचे कार्यसम्राट आमदार अशोक दादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा इथे सत्कार सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करेन प्रदीपजी कोयंडे, आनंदवाडी ग्रामस्थ अध्यक्ष, आणि सुनीलजी दुरी, आनंदवाडी गावचे पाटील यांना दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की त्यांच्या शुभ हस्ते टेनिस क्रिकेटचे आमदार म्हणून ज्यांची ख्याती आहे, ओळखले जातात, टेनिस क्रिकेटवर मुळात खूप प्रेम असे भांडूपचे कार्यसम्राट आमदार माननीय सन्माननीय अशोकदादा पाटील यांचं इथे आगमन झालंय आणि त्यांचा इथे मान सन्मान आपण करत आहोत. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी काही दिवसांआधीच ते सुद्धा क्रिकेट खेळतातच. 65 एजमध्ये सुद्धा त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. 3 विकेट्स घेतले होते. असे टेनिस क्रिकेटचे आमदार म्हणून ओळखले जाणारे अशोकदादा पाटील यांचा इथे आपण सन्मान पाहिला. सो थँक्यू टीचर. आपल्या सोबत आहेत सलगर चहाचे सर्व बंटीजी जोशी यांचा इथे आदर सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करते सचिन कोयंडे यांना की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. बघा, चाय पे चर्चा तर नेहमीच होते आणि जेव्हा सलगर चहाच्या ठिकाणी ती चाय पे चर्चा होते तर ती काहीतरी वेगळी असते. शुगर फ्री, ओ माय गॉड, ब्लॅक कॉफी सुद्धा आज आमच्यासाठी त्यांच्या इथूनच आले होतं. आपलं तर खरोखर इथे सन्मान व्हायला पाहिजे. थँक्यू सो मच. आणि खरोखर चहावरती प्रत्येकाचं वेगळं प्रेम असतं आणि ते प्रेम तुम्ही ते जपत आहात. पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे. आणि उद्या सकाळी सुद्धा मी तुमच्या सलगर चहावरती जरूर येणार आहे ब्लॅक कॉफी पियायला. बघा, आज आपल्या सगळ्यांसाठी लकी ड्रॉ आहे. खूप सारे बक्षीस आहेत आणि ते जे लकी ड्रॉ आज आपल्याला स्पॉन्सर केलेलं आहेत फरीदजी काझी, जे प्रसिद्ध आंबा व्यावसायिक आहेत, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही आपण इथे मान सन्मान करणार आहोत. शुभानंद कोयंडे यांच्या शुभ हस्ते
हा सन्मान आपण करणार आहोत फरीदजी काझी यांचा. लकी ड्रॉचे स्पॉन्सर आहेत, ते सुद्धा लकी आहेत की ते आंब्याचे व्यावसायिक आहेत. कारण की कोकणात जर तुम्ही आंबा नाही विकला तर तुम्ही कोकणात काय केलं असं म्हटलं जातं. फरीदजी काझी, आपलं मनापासून आभार की आज आपण इथे स्पॉन्सरशिप दिली. हे प्रेम आहे, हे क्रिकेटवर प्रेम आहे, टेनिस क्रिकेटवर प्रेम आहे, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीवरती प्रेम आहे. नाव बॅक टू क्रिकेट. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. जाऊया मैदानाच्या दिशेने. आनंदवाडी क्रिकेट क्लब आयोजित आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 21वे पर्व. रिव्हर्स पुल अतिशय दर्जेदार. बघता बघता चेंडू आकांड्या पार, माटवा पार, गडग्या पार, डायरेक्ट चंद्रार, क्रिकॉन, षटकार. केतन म्हात्रे म्हणजे काय, हे रसायन कशाचं बनलंय, नेमकं केतन काय खातो, एवढी प्रचंड ताकद केतन मधून कुठून येते, हे सगळं आपल्याला मैदानावर पाहायला मिळतंय. अशोक सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चौकार षटकारांची आतषबाजी आणि त्यानंतर हलक्या हाताने चेंडू खेळतोय. मिड विकेटच्या दिशेने एक केरी धाव. निर्धारित लक्ष आहे 50 धावांचं लक्ष. त्याचबरोबर चौथ्या सामन्याची नाणेफेक किटली. 1111 NP स्पोर्ट मीरा भाईंदर, बोथ कॅप्टन बी रेडी फॉर टॉस. ललित मुसळे, मॅकमिलन गोविंद. चौथ्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी आपल्याला असेल पुकार. पाचवा चेंडू इनसाइड आउट, कव्हर सीमारेषेच्या दिशेने. दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार, अजून एक क्रिकॉन, चौकार. थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे. 50 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आणि बादल पहिल्या षटकात आक्रमक सुरुवात. राजेश सोरटे, एक मोठं नाव. राजेश्वर आक्रमण, पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका. बघता बघता चेंडू सीमारेषेच्या दिशेने येऊन विश्रांती घेतोय. या षटकाचं इक्वेशन चौकार, षटकार, षटकार, सिंगल आणि चौकार. पहिल्या षटकात तब्बल 23 धावा, 50 धावांचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात मैदानात आपल्याला बघायला मिळते. 50 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आणि पहिल्या षटकात तुफान फटकेबाजी आपल्याला या मैदानात बघायला मिळते. त्याचबरोबर अगदी स्वादिष्ट रुचकर जेवण आपण नक्की संपर्क साधू शकता. क्राऊन किचन, मालक सन्मान्य तुषारजी तोडणकर. करेक्शन होत आहे. धावसंख्या होते 25. 50 धावांचा पाठलाग. पहिल्या षटकाची सांगता तब्बल 25 धावा. पहिल्या षटकामध्ये केतन म्हात्रे नावाचं वादळ मैदानावर घोंगावतंय आणि या वादळामध्ये राजेश सोरटे नावाचा गोलंदाज पुरता नामोहराम होत आहे. राजेश सोरटे हे सुद्धा एक खूप मोठं वलयांकित नाव. मात्र पहिल्या षटकात हे अस्त्र निष्प्रभ ठरतंय. दुसऱ्या षटकाची सुरुवात. बिलाल शेख बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकेरी धावेचा इरादा होता, त्यानंतर नकार दिला. पुन्हा एकदा होकार देण्याचा इरादा केला होता, पण ज्या वेळी पॉवर प्लेचं षटक चालू असतं, 9 खेळाडू सर्कलमध्ये असतात, त्यावेळी क्रिकेटचं एक बेसिक तंत्र आहे. जोपर्यंत आपल्याकडून लाईन क्लिअर होत नाहीये, सर्कल क्लिअर होत नाहीये, तोपर्यंत धावेसाठी पळणं धोकादायक ठरू शकतं. आणि त्यामुळेच या दोन्ही फलंदाजांनी चेंडू निर्धाव सोडण्यात धन्यता मारली. बिलालच्या गोलंदाजीची सुरुवात होते. पहिला चेंडू निर्धाव. धावफलक 25 धावा. विजयासाठी अजूनही फक्त 25 धावांची गरज. नियंत्रित लक्ष आहे 50 धावांचं. सुंदर चेंडू. बिलालचं कौतुक करावं लागेल. एक उंचापुरा खेळाडू, टेनिस क्रिकेटचा एक मोठा अनुभवाने नटलेला आणि परिपक्व झालेला बिलाल पॅव्हलियन एंड कडून बॉलिंग मार्क वरून सुरुवात करतोय. 8 ते 10 पावलांचा एक सुंदर लयबद्ध रनअप आणि त्या रनअप नंतर घेतलेली उडी, त्यानंतर एकाच वेळी लँडिंग आणि रिलीज. 25 धावा. एकूण 8 चेंडूंची सांगता होते. 5 षटकांची ही इनिंग. स्विच करण्याचा प्रयत्न होता. केतन म्हात्रे
या सामन्यात आतापर्यंत 2 रिव्हर्सचे फटके खेळतोय. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स पूल करण्याचा अनसक्सेसफुल प्रयत्न. धावसंख्या 25 धावांवर अशोक सर लो स्कोरिंगचा सामना होतोय असं वाटतंय. 50 धावा सुरुवातीला 5 षटकामध्ये खूप चांगली धावसंख्या वाटली, पण पहिल्या षटकात 25 धावा आल्यानंतर अचानक हा सामना लो स्कोरिंगचा होतोय की काय असं वाटायला लागलं. एखादी जादू गरजेची आहे रणझुंजार वैभववाडी संघाकडून. एखादा जादूमय स्पेल खूपच आवश्यक आणि गरजेचा. आखो टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या कपडावरून चेंडू सीमा रेषा पार. लका 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 क्रिकॉन षटकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. दुसरं षटक सुरू आहे आणि या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी कॉमेंट्री बॉक्सपाशी यायचं आहे. दुसरं षटक सुरू आहे. या ओव्हर संपल्याबरोबरच आपण दोन्ही कॅप्टन नेक्स्ट मॅच नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सपाशी यायचं आहे. 20 चेंडू 19 धावांची गरज. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते केतनकडून. षटकार मारल्यानंतर एकेरी धाव, स्ट्राईक, रोटेट. 50 धावांचं लक्ष्य. पहिल्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी. प्रशांत खरत आणि केतन म्हात्रे. आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार केतनच्या बॅटमधून, 2 चौकार प्रशांतच्या बॅटमधून. प्रशांत स्ट्रायकर एंडवर. विजयाचं लक्ष्य 19 चेंडू 18 धावांची गरज. हा चेंडू खेळावा की सोडून द्यावा, चेंडू कट करावा की लेट कट खेळावा, या द्विधा त्रिधा मनस्थितीमध्ये चेंडू वेगाने समाप्त होतोय निर्धाव स्वरूपात. दुसऱ्या षटकाची होते सांगता. धावफलक 32 धावा. विजयाचं लक्ष्य 18 चेंडू 18 धावा. चला दोन्ही टीम कॅप्टन ताबडतोब आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला या नाणेफेकीसाठी. 18 चेंडू 18 धावा. रेश्मा मॅडम, आपण शब्द दिलाय उद्या सकाळी तुम्ही सलगर चहा प्यायला जाणार आहात, तर तुमच्या चाहत्यांचा प्रश्न होता नेमकं किती वाजता तुम्ही जाणार, म्हणजे तुमच्याबरोबर सेल्फी घ्यायला बरेच चाहते उत्सुक आहेत, तर आपण त्याचा सुद्धा विचार करावा. ऐकूया आवाज, एक सुंदर मंजूळ गोड आवाज रेश्मा मयेकर मॅडम. जाऊया मैदानाच्या दिशेने. 18 चेंडू 18 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर अभिजित दुधे. यापूर्वीच्या मॅच मध्ये एक जादुई स्पेल टाकून ज्यांनी सामन्याचं गणित बदललं होतं, सामन्याचा निकाल बदलला होता, असा अभिजित. पण या दरम्याने केतन सामन्याचा निकाल बदलण्यासाठी एक मोठा फटका आवश्यक होता. तो मोठा फटका माणूस मेळ्यावरसून चेंडू अंधार मेळ्याच्या दिशेन. क्रिकॉन सिक्सर. 17 चेंडू 12 धावांची गरज. 17 चेंडू 12 धावा. विजयाचं लक्ष्य 50 धावांचं. धावफलक 38 धावसंख्येवर. केतन म्हात्रे. सामना लवकर संपवण्याचा इरादा. चंदूसर कोकणी भाषेत जेव्हा गाराणं घातलं जातं तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या देवतांना आराधना केली जाते. 16 बॉलमध्ये 12 धावांची गरज असताना जाऊया प्रेझेंटेशन बॉक्सकडे. धन्यवाद बादल सर. पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. व्हेरी वॉर्म वेलकम. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज आहेत आणि आपल्या सोबत आहेत सलगर चहाचे बंटी सर. उद्या नक्की सकाळी आम्ही तुमच्या इथे येणार आहोत चहा प्यायला. आणि मॅच रेफरी आपल्या सोबत आहेत. मी त्यांना विनंती करते, टॉस कॉईन त्यांनी माझ्याजवळ द्यायचं आहे. ओके, सो कॉईनच्या एका साईडला आहे आनंदवाडी आणि कॉईनच्या दुसऱ्या साईडला आहे चॅम्पियन. आयदर तुम्हाला कॉल द्यायचं आहे आनंदवाडी या फिर चॅम्पियन. सर प्लीज डू दी ऑनर. कोण कॉल घेणार आहे? NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर यांचा कॉल असेल. सर, आनंदवाडी हा कॉल आहे, आपण पाहणार आहोत. आनंदवाडी म्हणजे NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर यांनी नाणेफेक जिंकलेले आहे. मान्यवरांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू सर. सो वी डोंट हॅव मच टाइम, पण ज्या प्रकारे गोविंदा
तू जो खेळलायस, ओ माय गॉड, म्हणजे एखाद्याला प्रेम व्हावं असं तू पूर्ण खेळ खेळली होतीस. ऑफकोर्स शेवटचा बॉल चुकीने राहिला असेल, पण मला असं वाटते जितकेही प्रेक्षक आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी पाहायला आलेत किंवा जितकेही प्रेक्षक सध्या मला यूट्यूबद्वारे बघतायत, प्रत्येकाने तुझ्यासाठी फक्त वाह गोविंदा असं लिहिलं होतं. काय सांगशील? हो नक्कीच. बॅटिंग करताना प्रेक्षकांचा जो उत्साह आणि सपोर्ट मिळत होता त्याच्यामध्ये बॅटिंग करायला थोडा मजा येत होती. मला सांग, नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल आणि हीच जी खेळी तू जिथे संपवलेली पुन्हा तिथून सुरुवात करणार आहेस का? हो नक्कीच. नाणेफेक जिंकून आम्ही शतरक्षण करू आणि तीच माझी बॅटिंग तिथूनच कंटिन्यू करू. क्या बात आहे. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. मे द बेस्ट टीम विन. सो लेडीज अँड जेंटलमॅन, न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. NP स्पोर्ट्स, मीरा भाईंदर वॉन्ट द टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट. नक्कीच बघणार आहोत किसकी होती है जीत और किसकी होती यार थोड़ी देर बाद. टिल देन ओवर टू यू कॉमेंट्री बॉक्स. विजयाची फक्त औपचारिकता बाकी. 13 चेंडू 2 धावांची गरज, 50 धावांचं लक्ष्य. स्कूपचा फटका फाईन लेगच्या दिशेने, चेंडूचा प्रवास सीमारेषा पार, क्रिकॉन चौकार आणि हा तिसरा सामना 50 धावांचा पाठलाग अगदी सहज करून कोयंडे 11 कालवी संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा आजच्या दिवसातील पहिला संघ ठरतोय. अभिनंदन कोयंडे 11 कालवी, अभिनंदन कॅप्टन केतन म्हात्रे, अभिनंदन संघ मालक मकरंद कोयंडे, महेश कोयंडे. तिसऱ्या सामन्याची होते सांगता आणि या सामन्याचा हिरो 50 धावांचा पाठलाग करताना विस्फोटक फलंदाजी, 15 चेंडू आणि 44 धावा, मॅन ऑफ द मॅच मिस्टर केतन म्हात्रे. डीजे ऑफकोर्स क्रिकेट आमची मान, क्रिकेट आमची शान, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी एक नंबर. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अजून एक सामना संपलेला आहे आणि ऑफकोर्स दी बायकर मॅन ऑफ महाराष्ट्र केतन म्हात्रे ठरलेला आहे मॅन ऑफ दी मॅच, ज्याने 15 चेंडूमध्ये 44 रन्स कुटलेले आहेत, अक्षरशः कुटलेले आहेत या मैदानात. मी विनंती करेन केतन म्हात्रे आपल्याला आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. सोबत आपल्यासोबत आहेत फरीद काझी सर. सर, जसं मी मगाशी म्हटलं, जर तुम्ही कोकणात राहता आणि जर तुम्ही आंब्याचा व्यवसाय नाही करत मग तुम्ही काय करता? सर, आंब्याचे व्यापारी आहेत, तुमचंही स्वागत आहे. लकी ड्रॉसाठी आजचे जे प्राइजेस आहेत ते फरीद काझी सरांकडून आलेले आहेत. सो पुन्हा एकदा, आणि असं वाटतं की पुढच्या वर्षी देवगडचे आंबे मुंबईपर्यंत आमच्यापर्यंत नक्की येतील. पण खरंच म्हणजे कोकणात इतके वेगवेगळे व्यवसाय आहेत आणि त्यातला मुख्य व्यवसाय म्हणजे आंबा व्यवसाय. आणि देवगडचा हापूस हा सर्वात पहिला हापूस मानला जातो आणि अशा हापूस आंब्याचे ते व्यापारी आहेत. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि केतन म्हात्रे ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅच. या 44 रन्स केतन म्हात्रे यांच्या बॅटमधून आलेले आहेत. काय सांगशील केतन? म्हणजे लगेच बोलायला पाहिजे. मला असं वाटतं थोडा थकला असेल केतन. पहिला आपण त्याला पारितोषिक देऊया. सो इकडे आपल्याला ट्रॉफी एक्स ब्रँड सावंतवाडी यांच्याकडून ही ट्रॉफी आलेली आहे. त्यांचं मनापासून आभार. टी शर्ट जे आहेत प्रतीक स्पोर्ट्स यांनी स्पॉन्सर केलेले आहेत आणि एअरपॉड्स जे आहेत कीर्ती सेल्स यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सरशिप आलेली आहे. त्यांचंही मनापासून आभार. केतन, आपल्याला यायचं आहे, नाहीतर ते जे तुमचं पारितोषिक आहे केतन
केतन आधी लाजायचा आताही लाजतो. सो हा होता केतन म्हात्रे जो ठरलेला आहे मॅन ऑफ दी मॅच. आणि आता पुन्हा वळणार आहोत आपल्या नेक्स्ट मॅचकडे. मी विनंती करेन जितकेही प्रेक्षक सध्या उभे आहेत त्यांनी बसून घ्यायचं आहे आणि ग्राउंड क्लिअर करायचं आहे प्रत्येक प्रेक्षकाने इथे, कारण थोड्याच वेळात आम्ही प्रेक्षक वर्गांकडे येणार आहोत आणि विचारणार आहोत की तिथेही किती एन्जॉय करतायत आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि आजचा चौथा दिवस, उद्या असणार आहे ग्रँड फिनाले ऑफ आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि उद्याही आपण तेवढीच मज्जा धमाल करणार आहोत. घेणार आहोत एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर भेटणार आहोत नेक्स्ट मॅचकडे. कॅमेरामन सुमित प्लीज. हॅलो, चला प्रेक्षकांना विनंती असेल मित्रांनो, मैदान मोकळं करा. चला, सामना लवकर सुरू होतोय त्यामुळे विनंती असेल प्रेक्षक आपल्याला की लवकरात लवकर आपण हे मैदान मोकळं करा. धन्यवाद. सो ऑफकोर्स आम्ही प्रेक्षक वर्गांकडे जाणारच आहोत, कारण आम्ही दरवर्षी ऐकलंय की आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खूप सारे प्रेक्षक वर्ग असतात आणि